नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रेसिपी लॉजिक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत एकदम रॉयल अरेबियन पुडिंग विथ मटका आईस्क्रीम. खाली केशर वेलचीच्या साखरेच्या पाकात भिजवलेला टोस्ट, त्यावर क्रीमी कस्टर्ड मिल्क आणि शेवटी रिच मटका आईस्क्रीमची लेअर. एकदा ही रेसिपी करून पाहिली तर प्रत्येकजण तुमच्याकडे पुन्हा पुन्हा मागणार. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मटका आईस्क्रीम तयार करूया. एका बाउलमध्ये 1 कप थंड व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे. त्यामध्ये 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स आणि 1 टेबलस्पून कंडेन्स मिल्क घालून सॉफ्ट पीक्स येईपर्यंत विस्क करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता. आता एका मिक्सरच्या जारमध्ये 1/4 कप साखर, थोडेसे पिस्ते, थोडेसे काजू, थोडेसे बदाम, 1 टीस्पून वेलची पूड, 2 टेबलस्पून मिल्क पावडर घालून बारीक वाटून घ्यायचे आहे. नंतर एकीकडे 1/4 कप कोमट दुधामध्ये थोडेसे केशर घालून बाजूला ठेवून द्या. नंतर रेडी असलेल्या आपल्या क्रीममध्ये तयार ड्रायफ्रूट्स पावडर आणि केशरचे दूध घालून चांगले फोल्ड करून घेऊया. बघू शकता मटका आईस्क्रीमची क्रीम तयार आहे. आता कस्टर्ड मिल्क तयार करूया. एकीकडे एका पॅनमध्ये 2 कप दूध घालून गरम करायला ठेवायचे आहे आणि दुसरीकडे एका वाटीमध्ये 2 टेबलस्पून नॉर्मल टेम्परेचरचे दूध घ्यायचे आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घालून छान मिसळून घ्यायचे आहे. गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत. नंतर दुधाला छान उकळी आल्यानंतर यामध्ये कस्टर्डचे मिश्रण थोडे थोडे घालून सतत ढवळून घ्यायचे आहे आणि नंतर यामध्ये 2 टेबलस्पून कंडेन्स मिल्क घालून चांगले शिजवून घ्या. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरही घालू शकता. हे पूर्णतः ऑप्शनल आहे. आता साखरेचा पाक तयार करून घेऊया. एका पॅनमध्ये 1 कप पाणी घालून त्यामध्ये अर्धा कप साखर घाला. नंतर त्यामध्ये थोडेसे केसराचे धागे आणि 1 टीस्पून वेलची पूड घाला. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत गरम करून घ्या. उकळी आल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्या. लक्षात ठेवा, आपल्याला एकतारी पाक बनवायचा नाही आहे. आता डेझर्टची लेअर तयार करून घेऊया. सर्वप्रथम ट्रेच्या तळाशी टोस्टची 1 लेअर छान अरेंज करून घ्यायची आहे. नंतर त्यावर तयार केलेला साखरेचा पाक हलकासा घालून घ्या. त्यावरती कस्टर्ड मिल्कची लेअर पसरवा. पुन्हा टोस्टची लेअर अरेंज करा. नंतर त्यावर साखरेचा पाक घालून घ्या आणि पुन्हा कस्टर्ड मिल्कची लेअर पसरून घ्या. आता हा ट्रे 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे. यानंतर हा ट्रे बाहेर काढून तयार केलेले मटका आईस्क्रीमचे मिश्रण त्यावर समान पसरून घ्या. यासाठी तुम्ही स्क्रॅपर किंवा स्पॅच्युलेचा वापर करू शकता. नंतर यावर चिरलेले बदाम, पिस्ते, केशराच्या काड्या आणि टुटी फ्रुटीचे काप घालून छान गार्निश करून घ्या आणि हा ट्रे 2 ते 3 तास फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या. आणि बघा, आपलं एकदम रिच, क्रीमी आणि रॉयल अरेबियन पुडिंग विथ मटका आईस्क्रीम लेअर तयार आहे. प्रत्येक लेअरची चव इतकी अप्रतिम आहे की एक घास खाल्ल्यावर दुसरा घास खाण्याचा मोह आवरणार नाही. आजच्या रेसिपीची लॉजिक टिप: टोस्टवर साखरेचा पाक घातल्यामुळे तो मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट होतो. आणि कस्टर्ड पूर्ण थंड झाल्यावरच आईस्क्रीमची लेअर घाला. त्यामुळे प्रत्येक लेअर परफेक्ट सेट होते आणि डेझर्ट एकदम क्रीमी, स्मूथ आणि रॉयल लागतो. पुन्हा भेटूया चवीच्या नवीन प्रवासात अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.